आपल्या गव्हाच्या आणि बाजरीच्या खेळानंतर आपण वावराची मशागत करून ठेवली होती आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पावसाची सुरुवात जून महिन्यामध्ये होती. पण पावसाने आमचा इतका पिच्छा धरला होता की सगळ्या मे महिन्यात पाऊस पडत होता आणि आम्हाला त्यानंतर मशागतच करता आली नाही. आणि शक्यतो लोक नांगरेट झाल्यानंतर रोटा मारतात, पण आम्ही तर डायरेक्ट हारू मारायला सुरुवात केली होती, कारण रानात इतका गबाळ झाला होता आणि बांधावर तर डायरेक्ट गवताची गोदडी सुतरली होती. पण ही गोदडी रानातून कशी काढायची आम्हाला माहिती होतं, म्हणून आम्ही हारू मारायचा निर्णय घेतला होता. आता ट्रॅक्टरवाला त्याचं काम तर तो करणारच आहे, पण आपले काम पण काय बंद होणार नाही. म्हणून मी आलो डायरेक्ट रानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि इकडे मम्मीने त्यांचं घास कापायचं काम चालू होतं आणि हा घास आपल्याला घरी न्यायला सांगितलं होतं. मग काय होतं, उचलला डायरेक्ट बाहुबली आणि घास खांद्यावर आणि गाणे म्हणत म्हणत आलो मी डायरेक्ट घासाला घेऊन घरी. आणि घरी आल्याच्या नंतरच माझ्या मोठ्या भावाला काहीतरी खूप महत्वाचं काम निघलं होतं, म्हणून आपण त्याच्यासोबत गप्पा मारत मारत गेलो आणि काम झाल्यानंतर मी परत आलो घरी. आणि आपल्या रानामध्ये हारू मारायचं काम चालू होतं, म्हणून मी इकडे बघायला आलो होतो. आणि तोपर्यंत इकडे एकदम क्वालिटी वातावरण झालं होतं, सगळीकडे ऊनच ऊन पडलं होतं. पण इकडे येऊन पोहोचत नाही तर त्या रोट्याचा नथ तुटला होता. आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे की आपले देशी जुगाड कसे असते. मग डायरेक्ट 2-4 तारी घेतल्या आणि त्याला डायरेक्ट एकदम खतरनाक रीत्या पिळे मारून रोट्याला केली डायरेक्ट आपण सुरुवात. हरवालीने जे मोठ्या मोठ्या ढेकळांना फोडून बारीक केलं होतं, रोटावाला डायरेक्ट त्यांची चटणी करीत होता आणि त्याचं काम एकदम खतरनाक रीत्या चालू होतं. आणि या दरम्यान मला काही काम नव्हतं, म्हणून मी डायरेक्ट रोट्यावाल्याच्या माग फिरत होतो. आणि फिरू पण मला कंटाळा यायला लागला होता, म्हणून मी आलो डायरेक्ट घरी. आणि घरी आल्यानंतर आपल्या भावालोकांसोबत उभा होतो आणि मी जे एकदम क्वालिटी मध्ये पडलेलं ऊन बघितलं होतं, त्या उन्हाला रद्द करून अचानकरित्या पावसाची सुरुवात करण्यात आली होती. आणि हा पाऊस इतका जबर मध्ये पडायला लागला होता की डायरेक्ट रस्त्यावर पाणी वाहत होतं. आणि ती म्हण आहे ना की एका रायपर पाणी फेरणं, आपल्यासोबत डायरेक्ट तसंच झालं होतं. आपल्या दिवसभराच्या मेहनतीचं आणि मशागतीवर डायरेक्ट या पावसाने पाणी फेरून टाकलं होतं. आणि पावसा पावण्याची जर तुम्हाला घरात बसून अशीच ब्लॉग बघायची असेल तर लवकरात लवकर मला फॉलो करून टाका. संपला विषय.